नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या घरी अशा पद्धतीच्या कापडी बॅग असतात आणि ह्या कापडी बॅग आपण जेव्हा काही आणतो दुकानातून तर घरी आणतो आणि नंतर ह्या फेकून देतो। तर आपण आज याचा यूज करून तुम्ही कशा पद्धतीने एक छान असं टूल बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला जर जास्त स्पेस तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही एक मस्त असं ऑर्गनायझर बनवू शकता। तर या कापडी बॅगपासून आपण मस्त ऑर्गनायझर बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। तर मी इकडे अशा पद्धतीची एक कापडी बॅग घेतलेली आहे। तुम्ही ही कापडी बॅग उलटी करून सुद्धा घेऊ शकता। आता ही कापडी बॅग कशी करायची ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक नक्की बघा। तर वरून बघा, त्याला अशा पद्धतीने आपल्याला खाली घेत जायचं आहे। मी इकडे व्हिडिओ बिलकुल स्पीडवरती वगैरे लावणार नाहीये, हळूहळू स्लोली म्हणजे तुम्हालाही समजलं पाहिजे। आपल्याला याची घडी करायची आहे एकदम। तुम्हाला आता हे कितपत मोठं करायचं आहे त्यानुसार इथे जे आहे तुम्हाला माप घ्यायचं आहे। म्हणजे जे आपण घडी करत डिस्टन्स घेतो आहोत, मी त्याची जे आहे तुम्हाला सांगते आहे। इकडे तुम्ही ते वाढवू सुद्धा शकता। म्हणजे जर तुम्ही हे वाढवलं तर कदाचित तुमच्या 2च घड्या होतील आणि कमी केलं तर तुमच्या 3 सुद्धा घड्या होतील। तर मी 2 घड्या या छोट्या घेतल्यात आणि ही तिसरी घडी थोडी मोठी घेतली आणि हा जो काही खालचा भाग आहे हा आपला थोडासा वरती राहिला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या घड्या करून घ्यायच्या। तर 3 घड्या माझ्या झालेल्या आहेत आणि यस, हा व्हिडिओ खूप छान होणार आहे, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। बघा, अशा पद्धतीने तयार झाले आणि खाली जे आहे आपण थोडंसं हे सोडलेलं आहे। आता त्याला तुम्ही काय करू शकता की अशा पद्धतीने तुम्हाला त्याला थोडासा स्पेस द्यायचा आहे। एक खूप छान ऑर्गनायझर तयार करतो आहोत आपण आणि भरपूर ठिकाणी असं होतं की कपडे भरपूर होतात आणि आपल्याला जागा कमी पडते। मग त्यासाठी एक छान असं टूल मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, ऑर्गनायझर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले कपडे सुद्धा एक छान ठिकाणी आपण ठेवणार आहोत। काढता क्षणी असं अस्तव्यस्त दिसणार नाही आणि आपल्यालाही बघता क्षणी हे दिसायलाही खूप छान दिसतं आणि घर सुद्धा ऑर्गनाइज दिसतं। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जेव्हा तुम्ही हे करणार तर तुम्हाला असं वाटेल की आपण हे करतोय पण हे पुन्हा तसं होतंय, पण जेव्हा आपण यामध्ये बाकीच्या गोष्टी घालणार आहोत ना, तेव्हा हे पूर्ण जे आहे व्यवस्थित ऑर्गनाइज होतं। तर बघा, मी अशा पद्धतीने हे ऑर्गनाइज मीन्स व्यवस्थित त्याला जे आहे अशा याने करून घेतलेलं आहे। आता हे असं झालंय। आता याला जे आहे कोणत्याही प्रकारची आपण असं उभं ठेवलं तर ते राहणार नाही, थोड्या वेळाने पडून जाईल। त्यामुळे आपल्याला याला एक खोक्यासारखं करायचं आहे। खोकं म्हणजे जे आपले कार्डबोर्ड असतात त्याच्यासारखं एक स्टेबल त्याला जो आहे तो पाया असला पाहिजे आणि बाजूसुद्धा त्याच्या स्टेबल असल्या पाहिजेत। म्हणून आपण काय करणार आहोत की कार्डबोर्ड घेणार आहोत। तर कार्डबोर्ड आपल्याला घ्यायचा आहे। आता जी बॅग आपण घेतली होती आणि जे आता ऑर्गनायझर बनवला आहे त्याच्यासाठी आपल्याला हे कार्डबोर्ड लागणार आहे आणि हे आपल्याला कापून घ्यायचं आहे। मी हे कार्डबोर्ड आधी कापून घेते। तर तुम्ही बघू शकता, मी इकडे कार्डबोर्ड हे कापून घेतलेलं आहे। आता ह्या पिशवीचं मापानुसार आपल्याला हे कापायचं आहे। म्हणजे 2 मोठ्या बाजूला 2 आपल्याला मोठे कार्डबोर्डचे पृष्ठ लागतील आणि बाजूच्या 2 याला छोटे छोटे लागतील। तर ते माप घेऊन सगळं काही कापून घ्यायचं आहे। तर चला आता हे सुद्धा आपण कापून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता, 4ही आपले पृष्ठ तयार झालेले आहेत, 2 छोटे आणि 2 मोठे। तसे आपल्याला 5 लागणार आहे, पण आपण आधी हे 4 जे आहे ते असेंबल करून घेऊयात। आणि हो, हे ऑर्गनायझर नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायचं बिलकुल विसरू नका। भरपूर आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत जे की तुम्हाला भरपूर हेल्प करतील, तुमचे अवघड कामे सोपे करण्यास खूप मदत करतील, त्यामुळे बाकीचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा। आता 2 आपण या बाजूला टाकल्यानंतर 2 जे आहे त्याच्या दुसऱ्या बाजूंना सुद्धा आपल्याला हे खालच्या साईडने टाकून घ्यायचं आहे, आतल्या बाजूला। आणि मग नंतर हे जे काही इथे प्रॉब्लेम येतोय तो सुद्धा सॉल्व्ह होईल। तो कसा, तो तुम्हाला समोर समजणारच आहे। आता हे पृष्ठ सुद्धा आपण टाकून घेऊयात।
आता तुम्ही बघू शकता आपण दोन्हीही पृष्ठ बाजूंनी टाकलेले आहेत। आता जो काही खालचा भाग आहे तिथेही तुम्हाला पृष्ठ घालायचं आहे, पण एक भाग वाकतो आहे, म्हणजे ते पृष्ठ जे आहे ते थोडं मोठं झालं म्हणून मी त्याचा जो काही भाग आहे तो काढून घेते आहे, म्हणजे थोडासा कापून घेते आहे। आणि हे जेव्हा आपण हे खालचं पृष्ठ घालतो तेव्हा हे अगदी स्टेबल असं तयार होतं। खूप छान ऑर्गनायझर आपलं एक क्लॉथ ऑर्गनायझर एक तयार होतं। तर बघा किती छान पद्धतीने मस्त असं ऑर्गनायझर न काही बॅगीला कापता आपलं तयार झालेलं आहे। कसं वाटलं तुम्हाला हे ऑर्गनायझर मला नक्की कमेंट करून सांगा। आता तुम्ही हे कपडे ठेवण्यासाठी यूज करू शकता, त्याचबरोबर किचनमध्ये सुद्धा यूज करू शकता। तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही हे नक्कीच यूज करू शकता। मी हा ऑर्गनायझरचा वापर जे आहे ते कपडे ठेवण्यासाठी करणार आहे। तर इकडे मी माझ्या बाळाचे पॅन्डीज ठेवण्यासाठी याचा वापर करणार आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता की पॅन्डी मी ह्या सगळ्या ठेवल्यात आणि हे किती छान दिसते, अगदी घरामध्ये सुद्धा ऑर्गनाइज दिसतं। आणि तुमच्याकडे जरी कपडे खूप मोठे झाले असतील आणि असंच ऑर्गनायझर तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करत असते। तर हे ऑर्गनायझर करून बघितल्यानंतर मला इंस्टाग्रामवरती फोटो नक्की शेअर करा। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा रिलेटेड हवा आहे तेही तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता। आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करायचं बिलकुल विसरू नका। आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।